नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह. सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार. अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीचा निर्धार. अजित पवार विमान अपघात प्रकरण 13 निर्धारित मुद्द्यांवर सध्या चौकशी सुरू. सगळ्या शंका सोडवल्या जातील. सीएम देवेंद्र फडणवीस. T20 वर्ल्ड कपमध्ये 12 सामन्यानंतर भारताचा पराभव. सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेने 76 धावांनी हरवले. आणि अजित पवारांचा अपघात आहे की घातपात, सरकारकडून 2 वेळी स्पष्टीकरण. मग आम्ही चहापानाला का जायचं, विजय वडेट्टीवार. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. बीड जिल्ह्यातील 33 परीक्षा केंद्रावर आज पोलीस पाटील पदांसाठी लेखी परीक्षा पार पडली. एकूण 1179 पदांसाठी 11,325 उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे. बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन आणि जिल्हा परिषदेचे CEO श्री जितीन रहमान यांनी विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. एवढेच नव्हे तर इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षेप्रमाणे सर्व केंद्रांवर CCTV कॅमेऱ्यांची नजर देखील होती. बीड जिल्ह्यात आज पोलीस पाटील पदांसाठी लेखी परीक्षा झाली असून 33 केंद्रावर ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. परीक्षेची सुरळीत अंमलबजावणी, शिस्तबद्ध वातावरण तसेच उमेदवारांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा यांचा दोन्ही अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व सुरक्षित ठेवण्याबाबत मार्गदर्शनही केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही परीक्षा शांततापूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. सत्ताधारी शिवसेनेच्या बीड उपतालुका प्रमुखाने झाडाला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक बाब आज समोर आली आहे. परंतु दैव बलवत्तर म्हणून ते ज्या साडीने गळफास घेत होते ती साडी फाटली आणि ते थोडक्यात बचावले. सध्या त्यांच्यावर बीड शहरातील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाचे बीड उपतालुका प्रमुख श्री भारत देवकते यांनी बीड लगतच्या मसोबा फाटा परिसरात बाबळीच्या झाडाला साडीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर गळ्यात साडी बांधलेला एक फोटो ठेवला होता. सोबत एक चिठ्ठीही ठेवली होती. त्यात त्यांनी आपल्या मृत्यूला डेक्कन मोहा गावचे सरपंच पती व ग्रामसेवक हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. भारत देवकते यांनी साडीच्या मदतीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या वजनाने साडी फाटली, त्यामुळे ते थोडक्यात बचावले. भारत देवकते यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी वाऱ्यासारखीच पंचक्रोशीत पसरली. त्यानंतर सर्वांनी मसोबा फाट्याकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांना लगेचच लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे. एक बुलेट आणि एक स्कूटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात स्कूटीवरील शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवार दिनांक 22/2/2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बीड शहरापासून जवळच असलेल्या बीड पेंडगाव रोडवरील मिनी बायपास कॉर्नरवर घडली. बीड शहरापासून जवळच असलेल्या मिनी बायपास कॉर्नरवर भरधाव वेगातील बुलेट आणि स्कूटी या 2 गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात स्कूटीवरील विष्णू बाबूराव शिंदे वय 50 वर्षे राहणार पेंडगाव तालुका जिल्हा बीड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर त्यांच्या समवेत असलेली त्यांची पत्नी जखमी झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा हटवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका महिलेला तिचे कपडे काढून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. परंतु गावकऱ्यांनी सदरील आरोप हा पूर्णपणे फेटाळून लावला असून सदर महिलेस कोणीही मारहाण केलेली नसून त्या महिलेने स्वतःच आपले कपडे फाडून व्हिडिओ व्हायरल केल्याचाही आरोप तिच्यावरती करण्यात आला आहे. या प्रकरणात चिखला गावचे सरपंच गणेश काकड यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घेण्यात यावेत यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले. याचा अनुषंगाने आता बीड जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव हे सदर घटनेचा निषेध करण्यासाठी सत्याग्रह म्हणून दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली बीड ते चिखला असा पायी लॉंग मार्च काढणार आहेत, अशी घोषणा बीड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री माऊली शिरसाट यांनी केली आहे. चिखला या ठिकाणी जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेचं कुणीही समर्थन करणार नाही, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचं दैवत आहे.
परंतु त्याच्यामध्ये कोण चुकलं काय याची काहीच शहानिशा न करता संपूर्ण समाजाला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न केलाय त्याच्या विरोधात येत्या 26 तारखेला बीड या ठिकाणून ओबीसीचा मोरख्या लक्ष्मण हाकेसर यांच्या नेतृत्वात डायरेक्ट चिखला, लोणार चिखला या ठिकाणी आम्ही सर्व सकल ओबीसी समाज बांधवाच्या वतीनं त्या ठिकाणी पायी जाणार आहोत, सत्याग्रह करणार आहोत. पायी जाऊन आम्ही त्या ठिकाणी सत्याग्रह करणार आहोत. कारण सत्याग्रह करण्याचं कारण एखाद्या व्यक्तीने चूक केली की संपूर्ण समाजाला दोषी धरायचं. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही प्रचंड मानणारे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये याच समाजाचे अत्यंत विश्वासू सैनिक होते. आमच्यात कोणी खंडूचे खोपडे त्या ठिकाणी नव्हते. म्हणून आम्ही या ठिकाणी बीडवरून 26 तारखेला सकाळी पायी निघणारे सर्व सकल ओबीसी समाज बांधवांना आणि छत्रपती शिवरायाच्या मावळ्यांना विनंती करतो की आपण देखील त्या ठिकाणी आज आम्ही चिखला या गावातील काही माता भगिनीचे व्हिडिओ पाहिले की त्या ठिकाणी त्यांच्या समोरून कशा पद्धतीच्या मोटरसायकली पळवल्या जातात, कशा पद्धतीच्या बिस्लरी बॉटल त्यांच्या समोर फेकल्या जातात. या संपूर्ण गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे. जे दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई करा. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कोणी असं त्याला माफ करू नका. परंतु संपूर्ण समाजाला, संपूर्ण त्या परिसरातील समाज बांधवांना जर त्रास देण्याचा कोणी प्रयत्न करत असाल, त्या ठिकाणून जाऊन जर कोणी भांडण लावण्याचा प्रयत्न करत असाल, जातीवाद वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही देखील जशाच तसं उत्तर देणार आहोत. म्हणून सर्व मावळ्यांना विनंती करतो, सर्व ओबीसी समाज बांधवांना विनंती करतो की त्या 26 तारखेला बीड या ठिकाणून डायरेक्ट आपल्याला चिखल्या या गावी पायी जाऊन सत्याग्रह करायचा आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. आणि आपण आता यायचंय, आपण बाद झाला आता कुठपर्यंत सहन करायचंय. एकदाच काय व्हायचंय तर काय व्हायचंय तर हो दे, एकदाच मी म्हणतो काय एकदाच मारून टाकू द्या. परंतु कुठपर्यंत सहन करायचं. भंगार जात, रक्तानी माखलेली जात, कोणाची जात रक्तानी माखलेली जात आहे, कोणाची गद्दार जात आहे, कोणाच्या जातीमध्ये खंडोजी खोपडे जलमले, याचा सर्व या ठिकाणी आम्ही आता मीडिया समोर बोलणार आहोत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण 26 तारखेच्या पायी मोर्चामध्ये सर्वांनी सामील हो. धन्यवाद. आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.